हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्या या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सच्या सिरीज किंवा आपण म्हणू शकतो एक प्रॅक्टिस टेस्टच्या सिरीज आज आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत. यात पण आपण सगळे जे काही आपले PYQs असतात ते एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत. हे असं कोणत्याही एका लेसनवर किंवा टॉपिकवर डिपेंडंट नाही आहे. आपण सगळे मिक्स क्वेश्चन्स इथे अभ्यासतो आहोत आणि हे क्वेश्चन्स नक्कीच तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून एक सांगेल की हे जे काही मी क्वेश्चन्स घेते तर तुम्ही हे पाहून स्वतः पण एक ॲनालिसिस करा की टोटल किती क्वेश्चन्समधून तुमचे किती बरोबर आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमची प्रिपरेशन कितीपर्यंत झालेली आहे किंवा कोणत्या लेसनवर तुम्हाला अजून फोकस करायची गरज आहे. तर असंही तुम्ही करू शकता, याची नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन इथे विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर आपण अभ्यासले आहेत यापूर्वी पण की शाश्वत विकासाची जी काही ध्येय आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं MDG आणि SDGs याच्यावर क्वेश्चन्स विचारण्यात येतात. अल्फाबेटिकली असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. M आधी येतो, S नंतर येतो. MDGs हे 8 आहेत आणि हे SDG 7, तसंच आपण 17 असं लक्षात ठेवू शकतो की 17 SDGs आहेत. आता इथं विचारलं काय आहे आपल्याला की यामधून कोणकोणते हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. तर आपण एकदा ऑप्शन्स पाहूया. इन केस आपल्याला माहितीही नसेल तरी आपण ऑप्शन्समधून हे कसं सॉल्व्ह करू शकतो ते बघा. तर पहिलं दिलेलं आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. तर हे नक्कीच रिलेटेड टू ते आहे. जर माहीत नसेल तरी आपल्याला माहिती की स्वच्छ पाणी आणि जी काही स्वच्छता आहे ती इम्पॉर्टंट आहे. देन आहे जंगलतोड म्हणजेच वृक्षतोड. तर हे कुठलं ध्येय राहू नाही शकत की आपण जंगलतोड करून टाकू, हे आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही योग्य नाही आहे, म्हणून ऑप्शन सेकंड आपला इथे कट होऊन जातो. देन आहे हवामान कृती. तर जे काही हवामानात बदल वगैरे होत आहे त्याच्यावर अनेक ॲक्शन्स घेतल्या गेल्या आहेत, हे आपण युनिट 9 पण अभ्यासलं आहे. देन आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. हे पण इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळायला हवं. आणि परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर आपण पाहू शकतो सेकंड ऑप्शन इथे कट झालेला आहे आणि बाकी सर्व बरोबर आहेत. आणि म्हणूनच आपलं जे काही आन्सर आहे ते ऑप्शन ए इथे करेक्ट येणार आहे. जर आपल्याला 17 SDGs सर्व माहिती आहेत, वेल अँड गुड. नसतील माहिती तरी आपण अशा प्रकारे एक अंदाज लावू शकतो. हे जस्ट मी तुम्हाला सांगितलं. आता आपण इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. येस, तर याचा आन्सर होता आपला ऑप्शन नंबर ए. देन सेकंड क्वेश्चन इथे तुम्ही पाहू शकता, सायंटिफिक मेथड ऑफ रिसर्च इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ. संशोधनाच्या वैज्ञानिक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा समावेश होतो, इथं त्यांनी आपल्याला विचारलं आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत, इंडक्शन, डिडक्शन, इंडो डिडक्टिव्ह मेथड और कंटेम्प्लेशन. तर लक्षात ठेवा की संशोधनाची जी काही वैज्ञानिक पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण आगमन निगमन म्हणजेच इंडो डिडक्टिव्ह मेथडचा यूज करतो. ऑप्शन सी इथे करेक्ट असणार आहे, कारण ही एक प्रॉपर बेसपासून जाणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जो काही रिसर्चर असतो तो आधी विशिष्ट निरीक्षणे आणि काहीतरी प्रयोग करून बघतो आणि आकडेवारी वगैरे गोळा करतो. तर याच्या दोघी गोष्टींचा समावेश होत असतो आणि म्हणूनच ऑप्शन सी ही अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. ऐतिहासिक संशोधनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. तर लक्षात ठेवा, ऐतिहासिक संशोधनासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामधून ऑप्शन नंबर सी, निष्कर्ष मोठ्या प्रमाणावर व्यक्तिनिष्ठ असतात, हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. कारण जे काही ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिकल रिसर्च असतं त्याच्यामध्ये जो रिसर्चर असतो ते जे काही पास्टमध्ये काही घटना झालेल्या आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी काहीतरी जुने डॉक्युमेंट्स आहे किंवा प्रूफ्स असतील, या सर्व जे काही प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस आहे याच्यावर डिपेंडंट असतात आणि या सर्व गोष्टींचं एक विश्लेषण करून आणि अर्थ लावून ते इतिहासकाराचा किंवा एक संशोधकाचा दृष्टिकोन यूज करून ते सर्व करत असतात, म्हणून हे बरोबर येणार आहे. जर आपण वैज्ञानिक बघितलं याच्यामध्ये तर ते चुकीचं आहे, कारण हिस्टॉरिकल संशोधनात पुराव्यांची तपासणी आपण करत असतो जास्त आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर त्याच्या रिलेटेड करत असतो, म्हणून ते येणार नाही. त्याप्रमाणे बाह्य डेटाचं येणार नाही, भविष्यात कोणते योगदान न देता भूतकाळ उघड करणे हे पण येणार नाही आणि म्हणूनच ऑप्शन सी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर स्वयंप्रभा. बघा, स्वयं आणि स्वयंप्रभा हे दोघंही आपण यापूर्वीही अभ्यासलं आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओही मी बनवला आहे. तर स्वयं आपल्याला माहिती आहे ती एक वेबसाईट आहे, ॲप्लिकेशन आहे आणि स्वयंप्रभा हे आपलं टी व्हीवर एक चॅनल आहे. तर आता आपण बघू की कोणते विधान सत्य आहे असं विचारलं आहे. तर म्हटलं काय आहे, फर्स्ट, दे आर मुक्स अँड सर्टिफाईड फॉर क्रेडिट कन्सिडरेशन फॉर
बाय युनिव्हर्सिटीज. तर आपल्याला माहिती आहे हे स्वयं रिलेटेड आहे, स्वयंप्रभा रिलेटेड नाही आहे. देन दे आर एज्युकेशनल प्रोग्राम्स अंडर डायरेक्ट टू होम. तर हो, हे एक DTH चॅनल आहे आणि त्याच्यावर शैक्षणिक कार्यक्रम येत असतात, हे इथे करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. तरी आपण थर्ड आणि फोर्थ पाहू. वन हॅज टू पे सबस्क्राईब द प्रोग्राम. तर ही कार्यक्रमाची सदस्यता घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात का? तर नाही, म्हणून हे पण नाही येणार. दे आर फोकस्ड ऑन द कोर्स कंटेंट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे पण इथे नाही येणार, म्हणून ऑप्शन नंबर बी हे अगदी करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर 36 विचारला आहे. रवी ट्रॅव्हल्ड 4 किलोमीटर स्ट्रेट टुवर्ड्स साऊथ. तर रवी दक्षिणेकडे 4 किलोमीटर चाललेला आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. बघा, सपोज रवी इकडे उभा आहे, मग त्याचे आपण डिरेक्शन्स बघून घेऊ. हे मी तुम्हाला हे पण सांगितलंय की असं एक आधी आपण करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करताना इझी जातं. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ आपल्याला या दिशा आधी पाहून घ्यायच्या. नंतर आता बघूया की सपोज तो जर इकडे उभा आहे आणि तो साऊथकडे 4 किलोमीटर चाललेला आहे, म्हणजे इकडे तो खाली आला 4 किलोमीटर. नंतर तो डावीकडे वळला आणि सरळ 6 किलोमीटर चालला. आता जर तो इकडे आलेला आहे म्हणजे त्याची डावी बाजू इकडे आली आणि तो सरळ 6 किलोमीटर चालत गेलेला आहे. तर हे झालं आपलं 6 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळला आणि सरळ 4 किलोमीटर चाललेला आहे. परत तो उजवीकडे वळला आहे आणि 4 किलोमीटर सरळ चाललेला आहे. पुढे काय सांगितलंय त्यांनी, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर बघा, जे दिलेलं आहे त्याची आपण व्यवस्थितरित्या मांडणी करून घेतली आणि त्यांनी आता विचारलं काय आहे ते आपण पाहूया. की सुरुवातीचं ठिकाण म्हणजे हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट होता, तिथून तो आता किती अंतरावर आहे असं विचारलं आहे आणि हा झाला एंडिंग पॉईंट. म्हणजे आपल्याला टोटल फाइंड आउट करायचं आहे, हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला इथून तर इथेपर्यंतचं. तर इथे आपण काय करू शकतो, तर लक्षात ठेवा इथे आपण बघा हे एवढं दिलेलं आहे. जर आपण हे इथे मॅच केलं, जर हे 4 आहे आणि हे डिस्टन्स पण 4 आहे, हे जर असं केलं आणि टोटल डिस्टन्स किती झालं, मग हे झालं टोटल आपलं 8 किलोमीटर. आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथून आणि हे पण जर आपण जॉईन केलं तर हे सेम असणार आहे, जे एवढं आहे तेच येणार आहे, म्हणजे 6 किलोमीटर. आता इथून काही लक्षात येतंय का आपल्याला की हे डिस्टन्स विचारलं आहे आणि या दोन साईड्स आपल्याला नोन आहेत. तर आपण पायथागोरस थेरम इथे शिकलेलो आहे की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर. तर ते आपण इथे अप्लाय करू शकतो टू फाइंड आउट दिस डिस्टन्स. मग आपल्याला दिसतंय इथे की हे 6 किलोमीटर आहे. मग हे फाइंड आउट करायला 6चा स्क्वेअर आपण घेतला, तो झाला आपला 36, 6 6 36, 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर 64 आणि 64 प्लस 36 आलं 100. तर 100 कशाचा स्क्वेअर आहे आपल्याला लगेच लक्षात येतं की हा 10चा स्क्वेअर आहे, 10चा वर्ग आहे. आणि म्हणूनच ऑप्शन नंबर बी तुम्ही इथे पाहू शकता, 10 किलोमीटर हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. तर अशा प्रकारे जे दिलेलं आहे त्याची व्यवस्थित मांडणी करा, त्याच्यावरून आपण कोणतं लॉजिक लावू शकतो किंवा कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो तो विचार करा, म्हणजे आपलं आन्सर अगदी बरोबर निघतं आणि इझिली सॉल्व्ह होतं. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथे पाहणार आहोत. द फॉलोइंग डायग्राम शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स हु गॉट डिस्टिंक्शन इन द सब्जेक्ट आउट ऑफ 500 स्टुडंट्स. तर इथे डायग्राम ॲक्च्युली मिस्टेक आहे म्हणून मी इथे तुमच्यासाठी ड्रॉ केली, व्यवस्थित लक्ष द्या. ही डायग्राम आपण आता पाहणार आहोत. तर या आकृतीमध्ये 500 विद्यार्थ्यांपैकी विषयात प्रावीण्य म्हणजे डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी दाखवली आहे. हा सर्कल फिजिक्स सब्जेक्ट डिनोट करतोय, हा जो आहे तो केमिस्ट्री, अँड दिस सर्कल इज डिनोटिंग मॅथमॅटिक्स. केवळ 2 विषयात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला काढायची आहे. तर सांगितलं काय आहे त्यांनी, 2 विषयात म्हणजे 2 विषयांमध्ये जे काही कॉमन येणार आहे ते आपण घेणार आहोत. तर हे बघा 42 फक्त फिजिक्ससाठी आहे, 47 ऑनली केमिस्ट्री आणि 50 ऑनली मॅथ्स. आणि हे जे दिसते आपल्याला इथे 2 सर्कल ओव्हरलॅपिंग दिसते, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 12 आहे आणि आपल्याला त्यांनी 2साठी सांगितलं आहे. मग आपण 2चे जे आहेत त्याची आधी ॲडिशन करू. देन 13 दिसते केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये आणि 15 दिसते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. तर यांची जी ॲडिशन करू तर आपल्याला टोटल 2 विषयात प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. तर तुम्ही पाहू शकता इथे 5 + 3 + 2 झाले आपले इथे 10 आणि मग हे झाले 40. तर देर आर टोटल 40 स्टुडंट्स ज्यांनी 2 सब्जेक्ट्समध्ये मिळवलं आहे. तर 500 पैकी मग किती झाले, आता 500 पैकी 40 असे आहेत की ज्यांनी 2 सब्जेक्ट्समध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. म्हणजे 500 पैकी झाले हे 40 आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे, म्हणजे आपण करू इंटू 100. हे 2 शून्यासोबत हे 2 शून्य गेले, बघा लगेच मिळतंय 5 × 8 = 40. म्हणजे 8% आहेत विद्यार्थी की ज्यांनी
2 विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले, म्हणून ऑप्शन नंबर बी 8% हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं, जे दिलेलं होतं त्याची फक्त व्यवस्थित मांडणी करायची आहे. आपल्याला आरामात आणि अचूक उत्तर इथे मिळत असतं, फक्त घाई नाही करायची, जे दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन असिंक्रोनस लर्निंग टूल? खालीलपैकी कोणते असिंक्रोनस अध्ययन साधनाचे उदाहरण आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर इथे पहिले लक्षात ठेवा, असिंक्रोनस लर्निंग टूल म्हणजे काय असतं. तर बेसिकली असिंक्रोनस लर्निंग टूल याचा अर्थ असा असतो की जो काही शिकणारी म्हणजे जो काही स्टुडंट आहे आणि शिकवणारी म्हणजे टीचर आहे, तर हे 2 व्यक्ती एकाच वेळी सोबत असण्याची गरज नसते, त्याला आपण असिंक्रोनस लर्निंग टूल म्हणत असतो. तर इथं ऑप्शन्सवरून आता तुम्हाला लक्षात येईल, किंवा तुम्हाला याचा अर्थही माहीत नसते तरी तुम्ही इथे एक एलिमिनेशन मेथड ऑड मॅन आउट असं फाइंड आउट करू शकता की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये 2 लोक सोबत असतात आणि तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होते. लाईव्ह चॅटमध्ये पण आपण कोणाशी तरी लाईव्ह चॅट करतोय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांचा इथेही समावेश असू शकतो. आणि इन्स्टंट मेसेजिंगमध्ये पण समजा मी जर कोणाला मेसेज करते आणि मला इन्स्टंट रिप्लाय हवा आहे, म्हणून आपण एक काइंड ऑफ याला इन्स्टंट मेसेजिंग म्हणून याच्यात पण 2 लोकांचा सहभाग आपल्याला दिसतोय. पण ईमेल असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एकाच वेळी असण्याची गरज नाहीये, पाठवला कोणी नंतरही पाहू शकता आणि म्हणजे इमिडिएट इथे ॲक्शन नाही होत, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर सी ईमेल हे या प्रश्नाचं अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आता पाहू शकता तुम्ही. विच कॉम्पोनंट ऑफ रिसर्च पेपर डिस्क्राइब्स द टूल्स अँड स्टेप्स यूज टू कंडक्ट द स्टडी? संशोधन निबंधाचा कोणता भाग अभ्यास करण्यासाठी वापरलेली साधने आणि पायऱ्यांचे वर्णन करतं असं इथे विचारलं आहे. रिलेटेड टू रिसर्च पेपर आहे आणि टूल्स आणि स्टेप्स काय कोणतं यातून आपल्याला डिनोट करतं असं विचारलं आहे. तर फर्स्ट पाहू शकतो इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्या टूल्स आणि स्टेप्स काय असतात त्याचं हे नसतं. देन आहे मेथोडॉलॉजी. तर यस हे येणार आहे, कारण हे आपल्याला डिटेल्स देतं की एक्झॅक्ट कोणते टूल्स वापरले, कोणते मटेरियल्स वापरले, रिसर्चमध्ये आपण कोणते स्टेप्स फॉलो केलेलं आहे. तर या सर्वांचं जे काही आपल्याला अभ्यास आहे तो मेथोडॉलॉजी देत असतं, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर बी हे करेक्ट असणार आहे. रिझल्ट्समध्ये पण आपल्याला स्टेप्स टूल्स याचा संबंध नाही येणार, डिस्कशनमध्ये पण नाही येणार, म्हणून ऑप्शन नंबर बी कार्यपद्धती हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. आता पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. विच एजन्सी इन इंडिया कंडक्ट्स नीट एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन इन टू मेडिकल कॉलेजेस? भारतात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा कोणती खाजगी संस्था आयोजित करते असं आपल्याला इथे विचारलं आहे. आता सध्या पण नीट रिलेटेड तुम्ही पाहिलं होतं की एक्झाम पेपर फुटला होता, तर न्यूज पण ऐकल्या असेल, त्याच्यावरूनही लक्षात आलेलं असेल की NTA जी आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तर ही नीट एक्झाम कंडक्ट करत असते, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर वर्क करते, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर ए NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आता तुम्ही पाहू शकता. NIRF स्टँड्स फॉर, फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलंय, एक तरी फुल फॉर्म विचारला जातो, बऱ्याच वेळा 2ही विचारले जातात, म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. तर NIRFचा जो काही फुल फॉर्म आहे तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर बी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेसिक रिसर्च? यातनं बेसिक रिसर्चची कॅरेक्टरिस्टिक्स कोणती नाही आहे असं आपल्याला इथे त्यांनी विचारलं आहे. तर बघा, ऑप्शन ए नॉलेज findings are replicable, then आहे generalization of knowledge and claims, concepts and procedure of knowledge creation are publicly accessible, and last option is research knowledge is human centric. आपल्याला कोणती नाही आहे असं विचारलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी येणार आहे, विच इज संशोधनाचे ज्ञान हे मानव केंद्रित असते असं त्यांनी इथे सांगितलं आहे. तर हे चुकीचं येणार आहे की कारण हे जे काही ज्ञान आहे ते केवळ मानवापुरतं मर्यादित नसतं, तर ते जे काही आपलं आजूबाजूचं सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, या सर्व गोष्टींवर पण आधारित असतं, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर डी हे रॉंग असणार आहे, आणि आपल्याला त्यांनी तेच विचारलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टूल फॉर क्वांटिटेटिव्ह डेटा अनालिसिस इन एज्युकेशनल रिसर्च? शैक्षणिक संशोधनात संख्यात्मक डेटा विश्लेषणासाठी खालीलपैकी कोणते साधन नाही? व्यवस्थित लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह विचारला आहे, संख्यात्मक विचारला आहे, म्हणजे जिथे संख्यांचा क्वांटिटीचा काहीतरी समावेश असणार आहे. तुम्हाला मी सांगितलंय क्वांटिटेटिव्हमध्ये संख्यांचा जास्त यूज होतो. आणि आता ऑप्शन्स बघूया. दिलेला आहे MS वर्ड, MS एक्सेल, SSPS, मॅथलॅब. मॅथलॅबवरूनच लक्षात येतं मॅथ्स रिलेटेड टू संख्या येणार आहे, म्हणून हे रिलेटेड टू क्वांटिटेटिव्ह आहे, आणि आपल्याला नॉट विचारला आहे. देन आहे SSPS, हे मी तुम्हाला आधी सांगितलं, स्टॅटिस्टिकल पॅकेज आहे हे,
तर याच्यात पण संख्यांचा समावेश होतो म्हणून हे पण नाही येणार. MS एक्सेलही आपण बऱ्याच वेळा यूज केलं असेल, त्याच्यामध्ये पण आपण डेटा वगैरे पुट करतो, जो काही न्यूमेरिकल डेटा आहे, म्हणून ते पण नाही येणार. पण जे काही MS वर्ड आहे तर हे आपण डॉक्युमेंट्स रायटिंग वगैरेसाठी यूज करत असतो, स्टॅटिस्टिक्समध्ये ते यूज नाही होत आणि म्हणूनच MS वर्ड हे आपलं बरोबर आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन्सचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. देन आहे क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पल टेक्निक्स इज अ टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. पुढीलपैकी कोणती नमुना पद्धत निवड संभाव्यता नमुना निवडीचा प्रकार आहे असं इथे विचारलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये जे काही आहे ऑप्शन नंबर सी स्टॅरिफाईड रँडम सॅम्पलिंग हे एक टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. कोटा सॅम्पलिंग, पर्पजिव्ह सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग हे इथे नाही येणार. त्याचप्रमाणे अजून काही प्रकार आहेत प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे, तर ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा. ते म्हणजेच सिम्पल रँडम सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असे वेगवेगळे टाईप्स आहेत. ते पण नोट डाऊन करून ठेवा, एक्झामला जर विचारले तर तुम्हाला उपयोग होईल त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वाढीसाठी, ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने कोणता प्रदूषक घटक जबाबदार आहे. तर हे मी लेसनच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेस पण सांगितलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगसाठी जो काही सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्सिबल घटक आहे प्रायमरीली तो आहे कार्बन डायऑक्साईड आणि म्हणूनच ऑप्शन नंबर ए कार्बन डायऑक्साईड हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन द टीचर शूड प्रायमरीली फोकस ऑन. प्रभावी वर्ग खोल्यांमधील संवादासाठी शिक्षकाने प्रामुख्यावर कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असं विचारलं आहे. ऑप्शन्स पाहूया. विस्तृत अभ्यासक्रम पटकन शिकवणे, तर एकदम पटकन शिकवणे याच्यावर तर एक जो काही प्रभावी शिक्षक आहे तो इथे यूज नाही करणार म्हणून हे नाही येणार. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि संवादाला प्रोत्साहन देणे असं इथे म्हटलेलं आहे, तर हे येऊ शकतं कारण सर्व विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे आणि ते जेव्हा पार्टिसिपेशन करतील, इंटरॅक्शन करतील तर तेव्हा त्यांना तो टॉपिक समजायलाही इझी जाईल म्हणून ऑप्शन नंबर बी येईल. कडक शिस्त राखणे हे नाही येणार आणि एकमार्गी व्याख्यान देणे हे पण नाही येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन क्यू. खालीलपैकी कोणते अशाब्दिक संवादाचे चिन्ह किंवा संकेत आहे. तर तुम्हाला सांगितलंय जिथे वर्ड्सचा किंवा म्हणजे आपण जे काही बोलतोय किंवा लिहितोय या गोष्टींचा समावेश होत नाही ते म्हणजेच नॉन व्हर्बल. तर इथे तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरील हावभाव, तर इथे आपण कोणत्याही प्रकारे शब्दांचा उपयोग नाही करत आहे म्हणजे ते एक काइंड ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन झालं म्हणून ऑप्शन नंबर ए इथे बरोबर आन्सर असणार आहे. त्याप्रमाणे लिखित म्हणजे रिटर्नमध्ये शब्द येणार आहेत, स्पोकनमध्ये पण आपण बोलणार आहोत, टेक्स्ट मेसेजेसमध्ये पण आपण वर्ड्सचा यूज करणार आहोत म्हणून हे तिघही नाही येणार आणि ऑप्शन नंबर ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच स्टँडर्ड मेमरी युनिट इज इक्विव्हॅलंट टू 1024 gigabytes. म्हणजेच 1 GB दिलेला आहे आपल्याला आणि ते इक्विव्हॅलंट टू काय आहे असं इथे विचारलं आहे. तर हे मी एक्सप्लेनेशनच्या वेळेसही तुम्हाला सर्व युनिट एक्सप्लेन केलेले आहेत आणि जे काही आपलं जे काही GB आहे 1024 GB ते इक्वल्स टू असतं 1 TB, 1 TB इज इक्वल्स टू 1024 gigabytes असतं आणि म्हणूनच ऑप्शन नंबर बी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत विच इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम इन अ कम्प्युटर. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम OSचे प्राथमिक कार्य कोणते आहे असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. टू क्रिएट डॉक्युमेंट, टू मॅनेज हार्डवेअर ऑन सॉफ्टवेअर रिसोर्सेस, टू कनेक्ट टू द इंटरनेट, टू प्रोटेक्ट फ्रॉम मालवेअर. तर याचं बरोबर आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी टू मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम इन अ कम्प्युटर म्हणून ऑप्शन नंबर बी हे अगदी करेक्ट असणार आहे. आणि आता लास्ट क्वेश्चन आपण इथे पाहणार आहोत. विच टाईप ऑफ एन्व्हायरमेंटल हजार्ड इन्क्लूड अर्थक्विक अँड व्होल्कॅनिक इरप्शन्स. तर भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय धोक्यात होतो असं आपल्याला इथे विचारलं आहे. ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता दिलेला आहे. बायोलॉजिकल हजार्ड, जिओलॉजिकल हजार्ड, केमिकल हजार्ड, हायड्रोलॉजिकल हजार्ड हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर याचं बरोबर आन्सर जे येणार आहे ते आहे जिओलॉजिकल हजार्ड म्हणजेच भूगर्भीय धोका. कारण हे जे काही धोके ते पृथ्वीच्या अंतर्गत म्हणजे ज्या काही पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली निर्माण होतात त्याच्यामुळे होता. भूकंप, ज्वालामुखी हे याचे मेन एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही पाहू शकता अर्थक्विक अँड व्होल्कॅनिक आणि जमिनीची हालचाल आणि टेक्निक प्लेट्समुळे हे घडत असतं. आणि बायोलॉजिकल जर आपण पाहायला गेलो तर हे जीवाणू, विषाणू किंवा काही रोगांशी संबंधित येतं त्याचा आणि अर्थक्विकचा नाही आहे संबंध देणं हे केमिकल. तर
हे धोकादायक रसायने आणि प्रदूषकांमुळे होत असतात. आणि त्याचप्रमाणे हायड्रोलॉजिकल जर पाहिलं तर हे पाण्याशी रिलेटेड आहे, पूर किंवा सुनामी, म्हणून हे पण नाही येणार. आणि म्हणून ऑप्शन नंबर बी, भूगर्भीय धोका, हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल, सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित समजले असतील. आता हे जे काही क्वेश्चन असतील त्याच्यात तुमचा स्कोअर किती आला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा, किंवा कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातोय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल यावरून, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस अजून करू शकता. अजून आपल्याकडे बराच वेळ आहे एक्झामला, तर व्यवस्थित प्रिपरेशन करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.